इकडे नीट परीक्षा प्रकरणावरती सुप्रीम कोर्टाने केंद्राला मोठा दणका दिलाय। परीक्षा प्रक्रियेवर सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नीट परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवरती सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले। आरोग्य मंत्रालयाऐवजी आता शिक्षण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करावं असं कोर्टाने स्पष्ट केलंय। यंदाची आणि पुढील वर्षाची परीक्षा प्रक्रिया कशी असेल, तज्ज्ञांची रचना, सातत्यपूर्ण यंत्रणा आणि पारदर्शकता कशी राखली जाईल याबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले। नीट परीक्षेमध्ये वारंवार होणारा गोंधळ आणि पेपर फुटीसारख्या प्रकरणांमुळे आता सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप केलेला आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, कोर्टाने नेमके काय निर्देश दिलेले आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या सगळ्या गोंधळाच्या संदर्भात न्यायालयाने सातत्यानं केंद्र सरकारच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोग्य मंत्रालयाच्या ऐवजी आता केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करावं असं म्हटलेलं आहे। मागच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली होती, या संदर्भात सविस्तर आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं। मात्र त्यावेळेस आरोग्य मंत्रालयाने आपलं म्हणणं मांडलं होतं, त्यावरती आता शिक्षण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र सादर करावं हे आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने एक संताप देखील व्यक्त केलेला आहे। जर हे खरंच घडत असेल तर ते अत्यंत वेदनादायक आहे। आपण विद्यार्थ्यांना निराश करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं। हा फक्त विद्यार्थ्याचा प्रश्न नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या भावना, प्रेम, वेळ आणि अनेक वर्षांच्या मेहनतीचा विषय आहे। आणि त्याला जर आपण एक साधी परीक्षा नीट पद्धतीने नीट घेऊ शकत नसेल तर त्याच्या कुटुंबाला आणि त्या विद्यार्थ्याला जो काही त्रास होत आहे याच्या संदर्भामध्ये न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या सगळ्या संदर्भामध्ये स्वतः पंतप्रधान यांनी लक्ष घातल्याचं सांगण्यात आलेलं आहे। अत्यंत संवेदनशील विषय असून पंतप्रधान स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे असं कोर्टामध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलेलं आहे। आता या सगळ्या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे। जूनमध्ये पेपर होत आहेत। मात्र 2024ला जेव्हा पेपर फुटला होता, त्याच्यानंतर 2026ला पेपर फुटला होता, तर 2024ला जो पेपर फुटला होता त्यातून तुम्ही काय शिकला, त्याच्यामध्ये काय कारवाई केली, हाही सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। त्यामुळे आजची जी सुनावणी झाली याच्यामधून एक जबाबदारी कोणाची आहे आणि जबाबदारीने वागून याच्यामध्ये जो विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला तो पुन्हा होऊ नये याच्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत आणि भविष्यात असं होऊ नये म्हणून याच्या संदर्भामध्ये एक सविस्तर आराखडा जो आहे तो आता सादर करावा लागणार आहे। आणि आता हे काम शिक्षण मंत्रालयाने करणं अपेक्षित आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। आता याच्यावरती पुढील सुनावणीच्या दरम्यान खऱ्या अर्थानं केंद्र सरकार या संदर्भामध्ये सविस्तर आराखडा काय सादर करतोय आणि भविष्यामध्ये जे काही पेपर होतात त्याच्यामध्ये जी पेपर फुटी होते, पेपर फुटला जातो, हाच पेपर नाही तर वेगवेगळ्या विषयाच्या पेपरमध्ये अशाच पद्धतीची ओरड असते। त्यामुळे सगळ्याच भारतामध्ये जे परीक्षा होतात त्या परीक्षा व्यवस्थित कंडक्ट होणं गरजेचं आहे। त्यामुळं एक पारदर्शकपणा येणं देखील गरजेचं आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच केंद्र सरकार पाऊल उचलून एनटीए असो किंवा वेगवेगळ्या संस्था अगदी, आणि त्यामुळे आता कोर्टाने सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे। शिवाजी, धन्यवाद या माहितीबद्दल।